T.R. Walter, Alfred Thomas, Robert Bott, त्यावेळेला काय हे सगळे माझ्या प्रेमात पडले तिथे. आज आजकालच्या पत्रकारांसाठी धंदे पाहिजे. राजकारण नाही जात आहे, असा धंदा आहे. राजकारण हा व्यवसाय झाला, लोकांचा पैसे कमवण्याचा. काय याला राजकारण नाही म्हणत. पण हे खरं आहे का की आपण निवडणूक लढवणार आहेत असं? ज्याला तुम्ही युवा नेतृत्व म्हणता ना, ते नेतृत्वच नाही, ते छपरी आहेत सगळे. आजचे जे राज्यकर्ते आहेत काय, नरेंद्र दामोदरदास मोदी आणि अमित शहा यांच्याकडनं तरुणांना काही नवीन दिशा मिळेल अशी आशा बिलकुल नाही. मोदी आणि शहा काय या दोघांना बघितलं तर सभ्य माणसात चिड येते. नमस्कार, सस्नेह, जय महाराष्ट्र. मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचेच बोल बिंदास हे यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. पण कोणतंही मंत्रिपद नसताना देखील आपल्या दमदार कार्यशैलीवर ज्यांनी आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक हादरे दिलेली आहे आणि त्यापैकीच एक झंझावती वादळ म्हणजेच धुळे जिल्ह्याचे अनिल अण्णा गोटे. प्रचंड वादळी आयुष्य व त्याचबरोबर संघर्ष, यश, अपयश व स्वतःच्या आरोग्याशी झुंज देणे हे सर्व काही पचवून देखील ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक ठामपणे आपलं आयुष्य प्रस्थापित केलेलं आहे व खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहेच. हे सगळं आपण बघता आज आपण त्याच अनिल अण्णा गोटे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रथमतः मी आपल्या बोल बिंदास यूट्यूब चॅनलवर अण्णासाहेब आपलं खूप खूप स्वागत करते. आपण खरं तर वेळात वेळ काढणं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलाखतीच्या सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये मी आपल्याला विचारू शकते की आपण पुढे राजकीय गप्पा तर करणार आहोतच, पण त्यापूर्वी आपल्या नव्या पिढीला अनिल अण्णा गोटे यांचं आयुष्य काय आहे, राजकारण काय आहे, हा प्रवास काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. मी त्या अभ्यासाने राजकारणात आलो, मी ठरवून आलेलो काय की आपल्याला यानंतर राजकारण करायचं आहे म्हणून ठरवलं. आणि म्हणून मी माझ्या कामाला सुरुवात करतानाच ते पहिल्यांदा मी आदिवासी भागामध्ये कामाला सुरुवात केली आणि तिथूनच माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. आपली राजकारणाची नेमकी सुरुवात कशी झालेली होती, म्हणजे अगदी आपलं तुमचं बालपण, शिक्षण आणि मग त्यानंतर तुम्ही अचानकच राजकारणाकडे कसे वळलात? काय झालं, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना माझं वय हे फक्त 18 वर्ष होतं काय. आणि त्यावेळेला शासकीय नियमाप्रमाणे 21 वर्षाच्या पेक्षा कमी वय असलेल्यांना शासकीय नोकऱ्या मिळत नव्हत्या. आणि इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या नोकऱ्या होत्या आत्ताच्या खाजगीकरण झालेल्या आणि त्या संधी उपलब्ध आहेत त्या काळात उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेला मेकॅनिकल इंजिनियर नोकरी करायची असेल तर एसटीमध्ये काम करायची, नोकरी करायची काय. त्यानंतर सिव्हिलमध्ये करायचं असेल तर बांधकाम किंवा इरिगेशन डिपार्टमेंटला जायचं. आणि इलेक्ट्रिकल असेल तर एमएससीमध्ये नोकरी लागायची. 3च पॅकेजेस होत्या, यापेक्षा जास्त नव्हतं काय. आणि मला 3 वर्ष घरी बसायचं होतं काय. मग काय करायचं म्हणून माझं जे काय वाचनाचा नाद होता त्या नादामध्ये मी आदिवासींचं जीवन हे बारकाईने वाचून काढलं. आणि मी ठरवलं की त्या दृष्टीने आपण काम करायचं. म्हणून मी 11वी महाल म्हणजे जळगाव हां काय तर मी तिथे गेलो
आणि तिथे वॉर ऑन वॉन्ट म्हणून एक मोठी संस्था होती. त्या संस्थेचं हेड ऑफिस जे होतं ते लंडनला होतं. आणि जे.आर. वॉल्टर काय हा तिथे त्यांचं काम पाहत होता. आता त्यांच्यामध्ये त्या सगळ्या वासनांमध्ये मीच लागलेला आहे शाळू. काय कोणाला त्यांच्या आदिवासी भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. त्यामुळे माझी वॉल्टरची मैत्री झाली. कोणाला जर्मनची कंपनी माहिती असेल, बॉश कंपनी. तर त्या बॉश कंपनीचे मालक जे होते रॉबर्ट बॉश, ते आदिवासी भागामध्ये मदत करायचे काय. आणि त्यांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं अल्फ्रेड खाऊस. हां काय आणि त्या अनमॅरिड होते. तर ते तिथे आले होते त्या काळात. त्यांची माझी मैत्री झाली. पुष्कळ वैचारिक देवाणघेवाण झाली आणि मी तिथे स्थायिक झालो. हां जळगावला. मी जवळ 3 वर्ष जळगावला होतो. आणि ही साधारणतः कधीची गोष्ट आहे? ही गोष्ट आहे 1965. अगदी म्हणजे तुमचं सुरुवातच तिथून झाली. मी वयाच्या 66व्या वर्षी राजकारणाकडे काय आणि तेव्हा माझं वयच 18 वर्षाचं होतं. मग राजकारणाकडे वळल्यानंतर तुम्ही तुम्ही एक पत्रकार पण काम पाहिलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर पत्रकारितेचं काम सुरू झालं की त्याआधी अगोदरपासून? त्याच वेळेला. कारण की त्या भागामध्ये आदिवासी लोक हे जे विषारी कंदफळं असतात ते खायचे. आणि ते फळं असे असायचे की ते वाहत्या पाण्यामध्ये ठेवायचे. ते तिथं विष आपोआप निघून जायचं आणि मग ते शिजवून खायचं. असं त्या काळामध्ये हे होतं. मी ज्या वेळेला वार्तापत्र लिहिलं त्यावेळेला माझ्या पहिल्याच वार्तापत्राने प्रचंड गोंधळ दिला. त्यावेळेला दिगंबर नरसिंह पाडवी तिकडचेच का जळगावकडचे? ते तोळदेचे होते पण ते राज्यमंत्री होते वन खात्याचे. मग ज्या वेळेला तिथे धान्य नाही असं कळालं लोकांना म्हणजे सरकारला बाहेर, त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर देताना असं सांगितलं की आदिवासींना अशी विषारी कंदमुळं खायची सवय आहे आणि त्यामुळे ते आनंदाने खातात. आणि असं त्यांचं उत्तर आल्याबरोबर पुन्हा दुसरं वार्तापत्र लिहिलं. दिगंबर पाडवीने हे खाऊन दाखवलं. काय तुम्ही आदिवासी आहात, तेही आदिवासी आहेत, मग तुम्ही खाऊन दाखवा. आणि त्याच्यात प्रचंड गोंधळ झाला. मग आणि त्यावेळेची जी काय प्रसिद्धी माध्यमं होती काय त्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये काय आमच्यावर उल्लेख आले काय. आणि एक मुलगा 20 वर्षाचा असं काम करतोय हे सगळीकडे जाहीर झालं. अक्कलकुवा म्हणून गाव आहे. त्या अक्कलकुव्याला
ट्रायलचे जे कैदी असतात ट्रायलचे अंडर ट्रायल त्यांना ठेवायला लॉकअप नव्हतं. मग ते पायाला साखर जडलं बांधायचे आणि ते खांबाला बांधायचे जनावरासारखं. तर त्यावेळेला मी दुसऱ्या आर्टिकल लिहिलं खंबे को सकली पाव को सकली. आणि मग ते कल्याणराव पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते. मग कल्याणराव पाटील तिथे आले अक्कलकुव्याला. तर तिथे काय बोला त्याला बंदोबस्त वगैरे काय नसायचं. काय 1-2 पोलीस असायचे काय. आणि त्याला पोलीस चौकी पण अक्कलकुव्याला नव्हती, ती तवळीलाच होती. मग मी सांगितलं त्याला बांधा म्हटला होता मंत्र्याला काय. एकदम गोंधळ उडवला तिथे काय. मी तो सांगतो ना की आमच्याकडे अशी पद्धत आहे बांधा त्याला. मग त्यावेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते काय. त्यांनी त्या ठिकाणी 2 महिन्यामध्ये लॉकअप बांधलं, फक्त 2 महिन्यात काय. आणि त्या आदिवासीने काय झालं की माणूस म्हणून कसं जगायचं असतं आपल्याला काय. आणि पहिल्यांदा ज्या वेळेला तिथे लोकांना दुष्काळ पडला काय त्यावेळेला लोकांना हे आपल्याला खाऊ घालणे सरकारचं काम आहे हे पहिल्यांदा त्यांना पटवलं. त्यांना पटलं ते काय. आणि मग पावसाळ्याच्या आधी मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी खेचर गाढव घोडे यांच्यावर धान्य लागायचं सर्व जळगावला न्यायचं आणि त्याचं बनवून ठेवायचं. अशी नवीन पद्धत सुरू झाली. तरी साधारणतः तुम्ही किती वर्ष पत्रकारिता म्हणजे ते काम पाहिलं आहे? नाही मी काय 3 वर्ष होतो काय. कारण माझ्या पत्रकारिता म्हणजे पत्रकारिता म्हणून करतच नव्हतं मी. आम्ही इथं काय झटमावतोय तर लोकांना कळायला पाहिजे हे आमचा मूळ उद्देश होता काय. मग ते हे जे सगळे होते जी.आर. वॉल्टर, अल्फ्रेड थॉमस, रॉबर्ट बॉट काय त्यावेळेला काय. मग हे सगळे माझ्या प्रेमात पडले तिथे काय. आणि मग मी 3 वर्षानंतर निर्णय केला की आता आपण हे काम सोडून द्यायचं. त्यानंतर राजकारणाची सुरुवात झाली. त्यानंतर मग मी संघ प्रचारक झालो काय. तेव्हाच पत्रकारिता विषय निघालेला आहे म्हणूनच की तेव्हाची जी पत्रकार पद्धत होती की पत्रकार लोक जे काम करत होते तर त्याचं आणि आजकालचे जे पत्रकार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काही काय चेंजेस झालेले आहेत? आजकालचे पत्रकार सगळे धंदेबाज त्यावेळेला पत्रकारिता धंदा म्हणून काय एक नैतिक जबाबदारी म्हणून करत होते. पैसा गोष्टच घेऊन होते. आणि त्यावेळेला कसं होतं त्यावेळेला आम्हाला काय 50-100 रुपये तरी आमचा आरामशीर चालायचं. आज हा पण भ्रम आहे की मीडिया किंवा पत्रकार लोक हे बायस्ड झालेले आहेत की त्यांना जी न्यूज दाखवायची असेल तेच न्यूज दाखवतात. हे खरं आहे का? खरं झालं काय लपून काय देतात. बरोबर. काय आजच्या राजकारणाकडे आपण कसे पाहता? म्हणजे जर तुम्ही सगळे पाहत असतात पण आज तुम्ही आमच्यापेक्षा खूप वरिष्ठ आहात. तुमचा
कामाचा खूप जास्त अनुभव आहे आणि हा सगळा अनुभव पाहता की तुमचं एक राजकारणाबाबतचा दृष्टिकोन काय आहे? कारण आज राजकारण काय चाललंय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे आम्ही सर्वच बघतो आहे आणि आम्ही लहान असताना देखील जर आम्ही राजकारणाबाबत काही ना काही म्हणू शकतो तर निश्चितच तुम्ही तर अनुभव आहे तुम्हाला खूप राजकारणाचा, मग तुम्हाला काय वाटतं? राजकारण नाही जात आहे, आता धंदा आहे, राजकारण हा व्यवसाय झाला, लोकांचा पैसे कमवण्याचा. काय याला राजकारण नाही म्हणत. विकासाच्या बाबतीत धुळे शहर हे आजही मागे आहे असं सांगितलं जातं किंवा बहुतेक लोकांचं म्हणणं आहे की धुळे शहर अजून विकासाच्या बाबतीत मागे आहे, तर यामागची कारण काय आहेत नेमके? याचं तर सगळ्यात मोठं कारण आहे की जे सत्तारूढ पक्षाचे लोक आहेत त्यांच्यामध्ये असलेली उदासीनता. काय काय करायचं आपल्याला? 5 वर्ष गेले, आपले पद झालं, मुलाबाळांचं कल्याण झालं, त्यांच्या पिढ्यांचं कल्याण झालं, बंगला झाला, गाडी झाली, काय संपलं कार्यक्रम त्यांचा. तुम्ही आज लोकसंग्राममध्ये आहेत आणि याच्या आधी पण तुम्ही लोकसंग्राम, त्यानंतर भाजप, त्यानंतर राष्ट्रवादी असं करता करता आता आज म्हणजे आज सगळीकडे चर्चा आहे की तुम्ही परत आता लोकसंग्राममधून निवडणूक लढणार आहेत पुढची येणारी विधानसभा. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही यावेळेस जी विधानसभेची निवडणूक आहे अशी चर्चा आहे की अनिल अण्णा गोटे ही निवडणूक लढणार आहेत, तर मग तुम्ही लोकसंग्राममधूनच निवडणूक लढणार की अदर दुसरा काही पक्ष? नाही, अजून तर कोणी मला बोलवलं नाही, कोणी बोलवलं सांगेल मी जायचं काय. पण हे खरं आहे का की आपण निवडणूक लढवणार आहेत असं? पक्का 100%. आणि एक लोकांमध्ये हा पण प्रश्न आहे की तुम्ही कुठला आधी लोकसंग्राममध्ये तुमचा मूळ पक्ष आहे, त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये गेले आणि परत तिथून तुम्ही येऊन गेले रिटर्न. एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या वेळेला जळगाववरून खाली आलो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो. मग त्यानंतर त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकीय अंग म्हणजे जनसंघ होता आणि जनसंघाला आज जे स्वरूप प्राप्त आहे ते जनता दलाचं आहे, भारतीय जनता दल. मी काय पुढे गेलो नव्हतो. काय ठीक आहे ना, काही ना काही उद्दिष्टासाठी वगैरे तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या, माझा उत्तर संपू द्या. कसं आहे ते मी जे होतो मी पुढे गेलो नाही, मी होतो तिथेच होतो. भाजप माझ्याकडे आला, मी त्या भाजपकडे गेलो. काय आणि ज्या वेळेला माझं देवेंद्र फडणवीसांचा माझा वाद झाला तेव्हा मी सोडून पडलेलं, 1 वर्ष आधीच सोडून दिलं आमदारकी. काय कारण मला ते काय माझं काय उत्पन्नाचं साधन नाही ते काय, त्याच्यामुळे मी काय उपाशी मला आहे असं काही नाही. त्यामुळे मी निर्णय केला की जाऊन सोडून द्या काय, आणि मी सोडून दिलं. मग आता जी निवडणूक लढणार आहे तुम्ही तर ती निश्चितपणे लोकसंग्राममधूनच होईल का? असं काय सांगता येत नाही, भविष्यात काय माहिती. काय हे पंचवार्षिक म्हणजे आता विधानसभा येईल त्यात तुम्ही लढणार, निर्णय काय लागतो हे धुळेकरांची जनता ठरवेल. पण त्यानंतर पुढच्या भवितव्यासाठी किंवा पुढच्या धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जर तुम्ही एका युवा नेतृत्वाला संधी पाठिंबा देणार का की त्याने आपला धुळे जिल्ह्याचा विकास करावा असा? ज्याला तुम्ही युवा नेतृत्व म्हणता ना ते नेतृत्वच नाहीये, ते छपरी आहेत सगळे. काय युवा नेतृत्व जे आहे काय त्याला काही वैचारिक बेस पाहिजे ना. काय वैचारिक बेस त्याचा? जयंतीकर नाही, गणपती जात नाही, काय गणेश बाकी सगळे उद्योग करत राहणे हे युवा नाही. आज युवा तुम्हाला
म्हणताय की ते असं व्यवस्थितपणे राजकारणाकडे बघत नाही किंवा राजकारणासाठी ते योग्य ते काम करत नाहीये, मग भविष्याचा विचार तुम्हाला काय वाटतं की काय असलं पाहिजे भविष्यासाठी? आजच्या युगाने काय केलं पाहिजे? आजचे जे राज्यकर्ते आहेत काय नरेंद्र दामोदर मोदी आणि अमित शहा यांच्याकडनं तरुणांना काही नवीन दिशा मिळेल अशी आशा बिलकुल नाही. काय याचं कारण असं आहे की तरुणांच्या पुढे जो आदर्श असायला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस होते, महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते. काय आता मोदी आणि शहा काय या दोघांना बघितलं तर सभ्य माणसात छीड येते. काय सर, पत्रकारिता, आरोप प्रत्यारोप याभोवती सध्या राजकारण फिरत आहे, पण मूळ विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. यामागची कारण काय आहेत? कारण काय आहे? कारण दीर्घकाळ चालत नाही ते राजकारण. एखादा मायासारखा मागचं फिरू असतो. काय धुळे जिल्ह्यातील बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण धुळे जिल्ह्यातील बहुतेक तरुण हे आज बेरोजगार आहेत. चांगले शिकलेले आहेत पण तरी ते बेरोजगार आहेत. तर यामागचे नेमकी कारण काय आहे? शिकलेले तरुण इथे नाही आहेत, पण तरी बी आता 5% सुद्धा नाही. शिकलेले तरुण सगळे बाहेर गेलेले धुळे सोडून. काय आणि ज्यांना बाहेर जाता आलं नाही तर परदेशात गेले. परदेशात जातात म्हणजे त्यांना महाराष्ट्र आणि भारतात ते राहतच नाही. काही कारण नाही. सर, एक प्रश्न असा पण आहे की विरोधक हे टीका करतात की अनिल अण्णा गोटे हे पांझरा नदीच्या बाहेर येत नाही आणि ते जिथेही काम करतात त्या अधिकृत जागा असतात, जसे की चौपाटीचा विषय. हाच प्रश्न आहे की जसा चौपाटीचा विषय आहे की विरोधकांचा हा आरोप आहे. चौपाटी जागा तुम्ही आधी पाहिली होती का? हा, म्हणजे आता मी जशी धुळ्यात राहायला आलेली तशी मी चौपाटीची जागा बघितलेली आहे. तर चौपाटी जागा अशी होती की तिथे लोक दिवसा संघाचा जायचे, अशी झाडं होती तिथे. आणि मध्य प्रदेशमध्ये काय किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चोऱ्या करून लोक यायचे आणि तिथे लपायचे. ही कधीची गोष्ट साधारणतः? चौपाटी व्हायच्या आधी. काय आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणून ती जागा सपाट केली, त्याला लेवल केली. काय दर्शनाचं पाणी रस्त्यावर येण्याची व्यवस्था केली. सगळं पाणी खालून जातं. काय आणि मग चौपाटी केली. काय माझं काय म्हणणं आहे की प्रत्येकाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू असतात. मी माझ्या स्वतःने काय केलं आहे, शासकीय जागेवर अतिक्रमण करून मी माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी काय केलं आहे, एक छोटी गोष्ट दाखवा मला. विरोधक असतात आणि विरोधकांचा तो एक हक्क असतो की ते आरोप विरोध करतात. जे आरोप करतात त्यांनी काय केलंय? काहीच नाही. नुसते आरोप करायचे. काय त्यांना म्हणून विरोधक म्हटलं जातं? नाही, विरोधक असे नाही. ते सगळे जवळ लाकडांची वखार आहे ती. काय त्यांच्याकडनं काय होत नाही, तर काय करू शकत नाही. काय 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. तुम्ही सगळ्या धुळे शहरामध्ये 1 महिनाभर फिरा आणि काय केलं त्यांनी 5 वर्षात नवीन? खूप निराशाजनक आहे उत्तर. काय मग असं आहे की तुम्हाला विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आहे त्या चुकीच्या वाईट परिस्थितीमध्ये बदल करून तो
लोकांविरुद्ध काम करणं याला विकास म्हणतात. काय असं विकास केला म्हणजे काय केलं? विकास केला म्हणजे ते जे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते होते त्या गावाला चालला नाही. काय महापौरचा आमचा फारच हुशार आहे. माजी महापौर त्याने कॉन्क्रीटचा रस्ता केला, तो निकृष्ट झाला, मग त्याच्यावर डांबराचा रस्ता केला. तर जे विकासाची कल्पना आहे तुमच्या सगळ्या लोकांची, त्याला विकास नाही म्हणत, त्याला रंगरंगोटी म्हणतात. काय लक्षात? विकास म्हणजे नवी निर्मिती करणं, नव्याने काहीतरी लोकांच्या भवितव्यासाठी आणणे, नवी निर्मिती करणं. आणि ती निर्मिती अशी की ज्याचा सगळ्यांना सारखा उपयोग झाला पाहिजे. काय मग आता पांझरा नदी आहे, तुम्ही पांझराचा विषय काढला म्हणतो. या पांझराचं आम्ही काय नुकसान केलं सांगा? दोन्ही बाजूला भिंती मारल्या. काय सोलापूरला की गावात पाणी यायचं, प्रामुख्याने जुन्या जयपूरमध्ये देवीच्या देवळाकडे. काय असं सेम पाणी यायचं नाही. काय भाजपने सगळे प्रयोग केले, 1,00,000 क्युसेक पाणी सोडलं त्याने एका दिवसामध्ये. ते आमची शंकराची मूर्ती आहे ना, त्याच्या खाली फक्त 1 फूट जागा शिल्लक राहिली होती. एवढं पाणी होतं, एवढं पाणी. काय त्याचं आपल्या पाण्याचंच होतं शंकर, पण तो काय पडला नाही. तो का शिवाजी महाराजचा पुतळा आहे, इथला शिबिर केलेला. बरोबर सर. राज्य लेवलवर आहे ना की धुळे जिल्हा हा फक्त चुकीच्या कामांमुळेच पुढे नाव जास्त चर्चेमध्ये येतं की धुळे जिल्ह्याचं काम खूप चुकीचं आहे, ही राज्य लेवलवर चर्चा असते. तर यामागची नेमकी कारणं काय आहेत? कारण काय लोकांना काम नाही, रिकाम्या करणार. काय MIDC नाही, जो धंदा पाहिजे की नको. रेल्वे मार्ग झाला असता तरी 2 लाख कुटुंबांना रोजगार मिळाला असता. काय एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती लक्षात घ्या. काय 5 व्यक्ती म्हणजे 10 लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यांना कळत नाही, त्याला मी तरी काय करणार. काय मी एखाद्या झोपेतल्या माणसाला उठू शकेल, झोपेचं सहन काय. आता सारी गोष्ट आहे. काय पोस्ट हे नवीन करा नितीन गडकरींनी आणलेली मागच्या 5 वर्षामध्ये. जर तुमच्याकडे 500 एकर ड्रायपोर्ट असेल तर तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी 50,000 ते 60,000 लोकांना रोजगार देता येईल. काय पण कोणी केलंच नाही. ते आम्ही केलं तर ते अमरीश पटेलने पळवून दिलं आमचं. काय आम्ही नितीन गडकरींकडे जाऊन केलं तर असं आहे की भिकाऱ्यांमध्ये भांडण होणारच. काय तो मोठा भिकारी, आम्ही लहान भिकारी. तर म्हणून मी नेहमी सांगतो की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या. मला सांगा तुम्हाला मोबाईल फोन नाही तुमचा, आमच्याकडचे 7,000 लोक वापरतात खेड्यामध्ये.
हो. गुन्हाशी म्हणून वापरतात. ते शिकवावं लागलं का त्यांना? नाही. हां, आपोआप त्यांनी हँडल करायचे. क्लासेस काढले भाऊ, मोबाईल शिकवण्याचे क्लासेस आहेत असं आहे. म्हणजे याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही तंत्रज्ञान नवीन आणा आणि बाजारात टाका, लोक आपोआप आत्मसात करून घेतात. हो बरोबर. पण ते तंत्रज्ञान ते आणतच नाहीये. कितीतरी वर्षांपासून फक्त आश्वासनं आहेत, त्याच्यावर काही तोडगा उपाय नाहीच आहे. कसं जाईल तोडगा उपाय? फक्त जय श्रीराम म्हणायचं, काम करायचं, संपला कार्यक्रम. सर, आपल्याला धुळेकरांनी 2 वेळेस संधी दिलेली आहे. 3 वेळा. हो, 2-3 वेळेस आपल्याला विधानसभेची संधी दिलेली आहे. पण यावेळेस धुळेकरांनी आपल्याला परत संधी द्यावी आणि यासाठी तुम्ही नेमकं कोणता अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत? अजून ठरायचा अजेंडा काय, बाकीचे काय करतात ते बघू. हो, त्यांच्याकडनं काही चुकून शिल्लक करायचं आपण करू. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की लोक चर्चा करतात किंवा म्हणतात की अनिल गोटे यांचं आरोग्य हे खूप म्हणजे आरोग्याशी झुंज पण देत असतात. ते स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून आजही ते राजकारणामध्ये किंवा त्यांच्या लोकसंग्राम पक्षासाठी ते आज एवढं करतायत आणि आता ते पुढे विधानसभेची तयारी करत आहेत. तर मग बहुतेक लोकांचा असा सल्ला आहे. मला खरं लोकसभा लागवायची होती काय, त्यावेळेला माझ्याकडे एवढी यंत्रणा नव्हती. माझ्याकडे यंत्रणा असं तर मी लोकसभा लढवली असते. आणि तिथे जर जायचंय, विधानसभेत जायचं का लोकसभेत जायचं, तिथे काय पातळ टाकायचं जायचं का? तब्येत मजबूत पाहिजे. पण आपले जे शुभचिंतक म्हणू शकतो आपले, की ते शुभचिंतकांचं असं म्हणणं आहे की तुमचं स्वास्थ्य चांगलं नाहीये किंवा आरोग्यावर परिणाम होईल म्हणून तुम्ही म्हणजे निवडणूकच लढवावी नाही. नाही, असं कसं होईल? काय खरा येतो तो त्याच्या आयुष्याला शेवटच्या खेळात झुंज देत असतो. हो, त्या तलवार ठेवत नाही खाली. सर, शेवटच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न माझा वैयक्तिक आहे तुमच्याबद्दल, की आज तुम्ही राजकारणात आहे आणि त्यानंतर तुम्ही पुढे कधीही निवृत्ती घेणार, तर त्यानंतर तुमच्या पाठोपाठ तेजस दादा गोटे हे राजकारणात सक्रिय होतील का? हे काय मी सांगू शकत नाही, कारण त्याला स्वातंत्र्य आहे. ज्याने त्याने आपले निर्णय घ्यायचे. काय मी कुणाला आलेल्या जबरदस्ती त्याच्या स्वइच्छेने आलेले, त्याची इच्छा असेल तर करेल. आणि कधी लक्षात ठेवा, एक बात मी तुम्हाला एक नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण सांगतो. त्याच्या आयुष्यामध्ये 16 वर्ष शेवटची तो हेलेना भेटला होता ब्रिटिशांच्या. त्या ठिकाणी काय लिहून ठेवलं, स्वतःचं काय वेगळे जे प्रसंग घडले. त्या एका प्रसंग असा आहे त्याचा, की रणांगणामध्ये लढाई सुरू असताना काय त्याचा सेनापती होता, तो त्याच्याकडे आला आणि तुम्हाला सम्राट 10 वर्षांनी तलवार हातात घेतली, अजून खाली ठेवली आहे, कंटाळून मी आता काय माझी काय लढायची इच्छा नाही. तरी तेवढ्या लढाईमध्ये आपलं घोडा बाजूला घेऊन त्याला सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवणार. एक म्हातारपण आणि मृत्यू हा तो जगाच्या कुठल्या कोपऱ्यात गेला तरी येणार आहे. तो मग करायचं काय? चल म्हणजे आपली हातात घेतली तलवार आहे, ते आपण तोपर्यंत खाली ठेवायची नाही जोपर्यंत आपला शेवटचा प्राण जात नाही. काय लक्षात. आणि जो योद्धा असतो त्याला ही गोष्ट पाळावी लागते, सांभाळावी लागते. मी तर काय कुणाचा शिपाई नाही, मी योद्धा आहे. काय आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये काही मी
असे नुसत्या पुरुषांचे आदर्श ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे मी वागतो असं नाही, पण वागण्याचा प्रयत्न करतो. काय आलं लक्षात? हो सर, माझा सगळ्यात शेवटचा तुम्हाला असा प्रश्न आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी तुमचं धुळेकरांना काय संदेश आहे किंवा युवकांना काय संदेश आहे? काही नाही, मला धुळेकरांना सांगायचं, तुम्हाला माझ्याकडनं काम पाहिजे असेल मत द्या, नको असेल तर नका देऊ. पण परिवर्तनासाठी तर निश्चितच तुम्ही धुळेकरांना विनंती करणार की जर विकास पाहिजे असेल, उद्योग पाहिजे असतील तर नक्कीच आपल्याला म्हणजे सहकार्य करावं विधानसभेसाठी. मी काय असं असे अर्जव करत नाही कधी. पायापुरतं तुमच्या कसे करा मत द्या असलं काय. पण विकासासंदर्भासाठी लोकांना माहिती नाही, मी दुसरं काही करतच नाही. काय लोकांचा म्हणूनच आज विश्वास आहे. आज मी जी मुलाखत घेते खरं तर बाकीच्या धुळ्याच्या नेत्यांपेक्षा मी आज अनिल अण्णा गोटेंना का प्रिफर केलं, जशी मी धुळ्यात राहते तर मला स्वतःला अनुभव आला आहे की कोणाचं काम बोलतं किंवा कोणत्या गोष्टीसाठी राजकारण करतं. असं आहे की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, काय की शेवटी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मला आत्ताही सांगतो शेवटी की विकास म्हणजे असा बदल करा की या सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. काय आता 5 वर्ष महापालिकेमध्ये सत्ता होती भाजपची. त्या 5 वर्षामध्ये ते सगळा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकतो. जे पाणी आणायला त्याला 309 कोटी रुपये लागले कल्पनामधून, तेच पाणी मी फक्त 1 कोटी 24 लाखात आणलं, 25 लाखात. असं आहे. आमच्या इथे जुलाल पाटील म्हणून, जुलाल विलासराव पाटील, त्यांची शाळा आहे. त्यांच्या शाळेचे शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना ज्या तास वापरले त्या त्यांना खलीच्या ट्रक होता, वाळूच्या गाड्या होता, विटांवर पाणी मारा, भिंतींवर पाणी मारा, अशी कामं द्यायची. आणि त्यामध्ये असा भेदभाव होता त्याचा का मुख्याध्यापक याला म्हणजे माफ सगळ्यांनी केलं पाहिजे. कधी लक्षात घ्या की जर तुम्हाला सर्वांगीण बदल घडवायचा असेल तर तुमचा स्वतःचा सर्वांच्या कामामध्ये असला पाहिजे. सर, आपण आपल्या चॅनल बोल बिंदास यूट्यूब चॅनल ही तर खरं तर आमची ही नवी सुरुवात आहे आणि तुम्ही खरं तर आज तुमच्या एवढं मीटिंग चालू होत आहे, बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिला म्हणून खूप खूप आभारी आहे. आणि याच्या पुढे असं सहकार्य करा आणि असाच आशीर्वाद